Good morning to all of you. In previous lecture, we have seen some chemical reactions of alcohol with hydrogen halide. Okay. In today's lecture, we will see some chemical reaction of alcohol with concentrated H2SO4. Means reaction with sulfuric acid. कोणाच्या alcohol reacting with sulfuric acid. तर काय तयार होतं ते बघू आपण. काय प्रोडक्ट मिळू शकतो आपल्याला. हा आहे H2SO4. H2SO4 काय आहे. ॲसिड आहे म्हणजे तो काय देतो H+ आयॉन. ओके. मग आपण फर्स्ट रिएक्शन बघू. When alcohol is reacting with concentrated H2SO4 at a room temperature, you will get ethyl hydrogen sulfate. ओके. बघा हा CH3 CH2 हा OH हा आहे इथेनॉल. ओके. काय टाकायचं आपल्याला H2SO4. असं स्ट्रक्चर. हा आहे H2SO4. कसा रिॲक्ट केला. ॲट अ रूम टेम्परेचर. ॲट रूम टेम्परेचर काय मिळतो आपल्याला. CH3 CH2 SO2OH इथिल हायड्रोजन सल्फेट अँड रिमूव्हल ऑफ वॉटर. हा काय आहे. इथिल हायड्रोजन सल्फेट. ओके. हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. इथे काय झालं. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल मीन्स डिहायड्रेशन. काय झालं. डिहायड्रेशन. हा काय इथेनॉल होता. इथेनॉल कोणासोबत रिएक्टेड केला आपण. सल्फ्युरिक ॲसिड सोबत. ॲट रूम टेम्परेचर मग जे काय आपलं सराउंडिंग टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला तुम्हाला काय मिळाला. इथिल हायड्रोजन सल्फेट. ओके. एकदम अतिशय सोपी रिएक्शन. ओके. आता नेक्स्ट बघू आपण. व्हेन इथेनॉल रिएक्टिंग विथ concentrated H2SO4, here we will be change only what temperature. We are changing only temperature. We are increasing temperature here near about 170 degree Celsius temperature. सेम इथेनॉल आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे. फक्त आपण काय केलंय. रिएक्शनचं टेम्परेचर वाढवलं म्हणजे काय तापमान काय केलं इन्क्रीज केलंय. इथे जर टेम्परेचर इन्क्रीज केलं तर काय मिळतो आपल्याला. अल्कीन तयार होतो. मीन्स CH2 डबल बॉन्ड CH2 अँड वॉटर मॉलिक्यूल. हा काय आहे. इथिलीन. काय तयार झाला. इथिलीन. ओके. आणि हा वॉटर मॉलिक्यूल. बघा याचा जर आपण मेकॅनिझम केला. मेकॅनिझम फर्स्ट स्टेपमध्ये काय होईल. स्टेप फर्स्ट प्रोटोनेशन होईल. कोणाचं. अल्कोहोलचं. प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. प्रोटोनेशन. बघा हा CH3 CH2 OH ॲसिड आहे म्हणजे हा H+ आयन डोनर. काय होईल इथे प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजे ऑक्सिनियम आयन तयार होऊ शकतो. हा OH हा प्रोटोनेटेड अल्कोहोल. ओके. सेकंड स्टेप. स्टेप सेकंड इथे काय पॉसिबिलिटी. रिमूव्हल ऑफ मीन्स इलिमिनेशन. इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. कसं होईल बघा. हा CH3 CH2 हा ऑक्सिनियम आयन तयार झाला. इथे काय होईल. हा वॉटर मॉलिक्यूल लिव्ह होईल आणि याच्यावर काय तयार होईल. कार्बोनियम आयन मीन्स कार्बोकॅटायन. CH3 हा H याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आणि हा वॉटर मॉलिक्यूल. हा कार्बोकॅटायन तयार झाला. बरोबर आहे. मग कार्बोकॅटायन काय होईल. कार्बोकॅटायन हे काय अनस्टेबल. ओके. मग अनस्टेबल स्पेसिसवर तुमचं काय होईल. काय होऊ शकतं. इथं रिअरेंजमेंट ही होऊ शकते आणि इथे काय तुमचं बघा आता. स्टेप थर्ड. ओके. हा CH3 हा कार्बोकॅटायन. ओके.
तयार काय होईल, हा जो हायड्रोजन आहे हे लोन पेअर देऊन इथे बॉन्ड तयार करेल, आणि H प्लस आयॉन काय होईल, मायनस होईल, निघून जाईल. तयार काय होईल तुमचा CH2 डबल बॉन्ड CH2, म्हणजेच तयार काय झाला तुमचा इथिलीन. ओके, आणि वॉटर मॉलिक्यूल अगोदरच काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. समजला. बघा हा प्रोटॉन इथं रिअरेंजमेंट होऊन हा काय, याला याची व्हॅलन्सी किती, इथे 3च आहे. कार्बनची व्हॅलन्सी किती असली पाहिजे, त्यावेळेस तो स्टेबल असू शकतो 4, बरोबर आहे. मग हा बॉन्ड ब्रेक होऊन इथे डबल बॉन्ड तयार करून ते काय होऊ शकतं, स्टेबल, म्हणजे इथिलीन तयार होऊन ते काय होऊ शकतो, स्टेबल होऊ शकतो. अशा पद्धतीने ही रिॲक्शन होईल. ओके, समजलं. पण इन दिस रिॲक्शन ओनली वन अल्कोहोल मॉलिक्यूल आर इन्व्हॉल्व्ड. ओके, आणि आपण जर सेकंड बघितली याच्यानंतर, इफ यू इन्क्रीजिंग द नंबर ऑफ कार्बन आयटम इन अल्कोहोल, इफ यू टेकिंग ब्युटेनॉल, ब्युटेनॉल जर घेतला आणि ब्युटेनॉलचा आपण जर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत जर रिॲक्शन केली, देर आर 2 पॉसिबिलिटी ऑफ प्रोडक्ट. वन इज अ मेजर प्रोडक्ट and another one is a minor product. Means formation of alkene, major and minor product will be formed when butanol is treated with concentrated H2SO4. butanol बघू आपण, हा CH3 CH2, हा CHOH and this is CH3. This is 2-butanol. 2-butanol कोणासोबत, आपला H2SO4 सोबत. तयार काय होतं, पॉसिबिलिटी CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. दिस इज द minor product. Okay, and CH3 CH double bond CH and CH2 CH3, not 2. This is the major product, major product. This is the 2-butene and this is the 1-butene. Okay, these two possibility are possible. If you treating butanol, 2-butanol with H2SO4, you will get 2-butene and 1-butene. 2-butene is the major product. You know, according to Serge formation of alkene, कसा तयार होतो, फॉर्मेशन ऑफ अल्किन, जे अल्किनला काय असले पाहिजे, मोर सबस्टिट्यूएंट मीन्स असेल तर तो काय होतो, अल्किन तयार होतो. ओके, हा आहे रिएक्शन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड विथ अल्कोहोल, विल गेट अल्किन. ओके, नेक्स्ट बघू आपण, इफ यू treating alcohol with concentrated H2SO4, but 2 molecules of alcohol are involving in reaction, what will be happen, will be see. Okay, तो फर्स्ट बघू आपण, जर आपण CH3 CH2 OH plus CH2 CH3 सेम मॉलिक्युल्स कोणासोबत रिॲक्ट केले आपण, H2SO4. टेम्परेचर 140 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. तर काय मिळतो तुम्हाला, CH3 CH2O CH2 CH3 means di ethyl ether and water molecule. Here also dehydration take place. Okay, in this reaction 2 alcohol molecules are involved in reaction. Okay, when alcohol is treated with concentrated H2SO4 at a 140 degree Celsius temperature, we will get diethyl ether. Okay, मग याचा आपण कसा मेकॅनिझम करू बघा, याचा जर मेकॅनिझम केला आपण कसं होईल, इन फर्स्ट स्टेप काय होईल, प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. म्हणजे बघा एका मॉलिक्यूलचं आपण अल्कोहोलचं प्रोटोनेशन करू, CH3 CH2 OH ऍसिड आहे आपल्याकडे,
हा लोन पेअर H+ ला देईल. काय होईल प्रोटोनेशन मीन्स CH3CH2 हा ऑक्सिनियम आयन मीन्स प्रोटोनेटेड अल्कोहोल. इन सेकंड स्टेप सेकंड elimination of water take place. In second step what happen, elimination of water take place. बघा हा CH3CH2 हा प्रोटोनेटेड अल्कोहोल आहे, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, स्टेबल नाही आहे. मग काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल विथ लोन पेअर ऑक्सिजनवर जातील आणि काय तयार होईल, कार्बोनियम आयन म्हणजेच कार्बोकॅटायन तयार होईल तुमचा. ओके, हा कार्बोकॅटायन अँड दिस इज वॉटर. इथपर्यंत समजलं. ओके, मग थर्ड स्टेपमध्ये काय होईल बघा, जो कार्बोनियम आयन तयार झालेला आहे कार्बोकॅटायन, त्याच्यावर काय करेल आपला सेकंड वॉटर मॉलिक्यूल काय करेल, सेकंड वॉटर मॉलिक्यूल विल बी अटॅक ऑन कार्बोनियम आयन. In third step this is our carbocation. Second molecule of alcohol will be attack on this carbocation. This will be formed CH3 CH2 O oxygen CH2 CH3 आणि हा ऑक्सिनियम आयन. मग हा स्टेबल आहे का, मग माहिती आहे आपल्याला, आपण जो काही H2SO4 ॲड केलेला होता बरोबर आहे, तो ॲसिड होता आपला, त्याने एक प्रोटॉन दिलेला होता. मग त्याचा जो उरलेला कॉन्जुगेट बेस आहे, हा कॉन्जुगेट बेस हा इझिली प्रोटॉन रिमूव्ह करू शकतो. मग तयार काय होईल बघा, CH3 CH2O CH2 CH3 means diethyl ether will be formed. This is our product. ओके, अशा पद्धतीने जर आपण अल्कोहोल जर रिॲक्ट केला कोणासोबत, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत, तर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात. आपण फर्स्ट बघितलं, जर फक्त ॲट रूम टेम्परेचरला अल्कोहोल आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲसिडची रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळतो, इथिल हायड्रोजन सल्फेट. सेकंडमध्ये बघितलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं आपण, इथेनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. टेम्परेचर किती घेतलं आपण, नियर अबाउट 170 डिग्री सेल्सियस टेम्परेचर विल बी प्रोव्हाइड अँड देन यू विल गेट इथिलीन मीन्स इथिन. ओके, अँड थर्ड रिॲक्शनमध्ये बघितलं आपण, इन थर्ड रिॲक्शन अल्कोहोल रिॲक्टिंग विथ H2SO4 नियर अबाउट किती 140 डिग्री सेल्सियस टेम्परेचर, you will get diethyl ether. In this reaction, two alcohol molecules are involved in this reaction. Okay, next reaction will be see in next lecture. Okay, तोपर्यंत आपण थांबूया इथे. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू बाकीच्या रिॲक्शन. ओके, थँक्यू.